नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ध्यानाच्या मार्गाने मी माझी गुडघेदुखी कशी बरी केली याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून आभार. बऱ्याच जणांनी मला पर्सनल कॉमेंट्समध्ये थायरॉईडसाठी विचारलं की आजकाल अगदी लहानपणापासून लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत दिसून येणारा हा कॉमन आजार आहे, त्याच्यावर काय करता येईल. तर नक्की आपण याबद्दल बोलूया. तर थायरॉईड ही जी ग्रंथी असते ती इथे स्थित असते. याचा आकार साधारण फुलपाखरासारखा असतो आणि ह्यातले जे हार्मोन्स असतात ते आपल्या सगळ्या शरीराला म्हणजे हृदय, मेंदू, बाकी मूत्रपिंड सगळ्यावर हे हार्मोन्स कार्य करत असतं. त्यामुळे ही जर ग्रंथी बिघडली तर तुमच्या पूर्ण शरीरावर परिणाम होतो. या थायरॉईडचे हायपो आणि हायपर असे दोन्ही प्रकार आहेत. तर आपण हे कसं बरं करू शकतात. पण एक सांगते तुम्हाला की तुमचे जे औषधं असतील ते लगेच बंद करायचे नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते बंद करायचे आणि वेळोवेळी त्याची तुम्ही तपासणी करायची आहे. पण अजून एक सकारात्मक तुम्हाला एक दृष्टिकोन दाखवते आहे की कसं तुम्ही करू शकाल. तर कारण बऱ्याच जणांचं मला पर्सनल कॉमेंट्स आले की थायरॉईड संबंधी सांगा. तर ह्या थायरॉईड ही इथे स्थित असते आणि ह्याच्यामधनं T3, T4 आणि TSH हे स्त्राव हे होत असतात, पाझरत असतात आणि आपल्या पूर्ण शरीराला ते कार्यान्वित करत असतात. तर ह्याचा जर इम्बॅलन्स झाला T3, T4, TSH तर एकतर एकदम जाडी वाढते तरी किंवा एकदम बारीक होतं, थकवा जाणतो किंवा केस विरळ होतात, वृक्ष स्किन जी असते त्याच्यावरचा म्हणतात ना ग्लो जो असतो तो कमी होतो, वृक्ष होते त्वचा आणि चिडचिडेपणा मूड स्विंग म्हणतात की नाही तसं होतं. तर आपण ह्या थायरॉईड संबंधी कसं ध्यान करायचं असं बऱ्याच जणांचं आहे. तर परत एकदा म्हणजे कळकळीची विनंती की तुमचे औषधं लगेच सोडायचे नाही आणि हे सुरू केल्यानंतर मात्र तुम्ही हळूहळू तुमची योग्य वेळेस तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही तुमची औषधं डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की कसं औषधं आहे. पण आपण प्रत्येक वेळेस आपण काय करतो माहिती आहे का, उठसूट जे डॉक्टरांकडे जातो. पण आपलीही काही चूक असते. आपण अति चिंता करतो, अति काळजी करतो आणि आपले आजार ओढवून घेतो. तर मेन थायरॉईडचं कारण हेच आहे की आपण एकतर चिंता करणं सोडून द्यायचं आणि उगीचच अनाकारण जी काळजी करतो, पुढची काळजी करायचं ते पण कमी करायचं. ही सवय लावून घ्यायची. बरोबर आहे, अगदी धकाधकीच्या जीवनात खूप आता स्ट्रेस वाढलेले आहेत, पण आपण ही सवय लावून घ्यायची. तर आता आपलं हे इथे जे थायरॉईड आहे तर इथेच आपलं विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र आहे. या थ्रोट चक्रावर आपल्याला ध्यान करायचं आहे. तर कसं करायचं आणि हे थ्रोट चक्र जे आहे त्याचं ध्यान कसं करायचं परत तुम्हाला सांगते की ह्या थ्रोट चक्राच्या किंवा विशुद्ध चक्राच्या ध्यानाने सुद्धा तुम्ही थायरॉईड ह्या आजारावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही कसं करू शकता सांगते की हे हात आपले व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आणि ह्यामध्ये उष्णता निर्माण होते म्हणजे असं घर्षण केले उष्णता निर्माण होते आणि हे इथे ठेवायचे. आपल्या इथे आपली ही थायरॉईड ग्रंथी आहे तर इथेच आपलं विशुद्ध चक्र पण आहे. तर इथे तुम्ही असे हात गरम हे असे ठेवा आणि आपल्या वैश्विक शक्तीला आपल्या गुरूंना एक अद्भुत शक्ती आहेच ही आपण मान्य करायची, श्रद्धा ठेवायची आणि अत्यंत श्रद्धेने हे दोन्ही हात असे ठेवायचे आणि आपण ध्यान करायचं. कसं ध्यान करायचं तर डोळे शांत बसा, एकदम शांत बसा. आपल्या गुरूंना, वैश्विक शक्तीला सगळ्यांना वंदन करून आपण आपल्या ध्यानाला सुरुवात करायची आहे. डोळे शांत एकदम सुखासनात बसा, हात असे ठेवा आणि मी जे म्हणते हे तसं तुम्ही अनुभवा. माझे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे. हे विशुद्ध चक्र माझ्या थायरॉईड ग्रंथीला पूर्णपणे बरं करत आहे, बरं करत आहे, बरं करत आहे. माझ्या थायरॉईडमध्ये कोणतेही ब्लॉकेजेस नाही,
अडथळे नाही, माझे थायरॉइड सुदृढ होत आहे, माझी थायरॉइड ग्रंथी अतिशय कार्यक्षम होत आहे. आता आपण पंचेंद्रियावर कसं ध्यान करायचं, याद्वारे पंचेंद्रियाद्वारे थायरॉइड ग्रंथीवर कसं ध्यान करायचं ते सांगते. की मी खूप आनंदी आहे, आनंदी आहे, मी उत्साही आहे, माझा संपूर्ण चेहरा आनंदाने भरून गेला आहे, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे. थायरॉइड ग्रंथीप्रमाणेच मी फुलपाखरू झालेले आहे. मी निसर्गाच्या सानिध्यात गेलेले आहे आणि फुलपाखराप्रमाणे मी निरनिराळ्या फुलांवर बागडत आहे. माझे केस घनदाट झालेले आहे, माझी त्वचा खूप सुंदर दिसत आहे, त्यावर एक प्रकारचा ग्लो तजेलदारपणा आलेला आहे. मी खूप आनंदी आहे, उत्साहाने काम करत आहे. आता आरशासमोर उभं राहा. जे थायरॉइडच्यामुळे ज्यांची तब्येत अतिशय जाड झालेली आहे त्यांनी असं म्हणा की माझे शरीर पूर्ववत झालेले आहे, मी सडपातळ झालेले आहे, त्यामुळे मला कामामध्ये उत्साह वाटत आहे, मी आनंदी आहे. आणि दुसऱ्या एका प्रकारामध्ये ज्यांचं शरीर कृश झालेलं आहे त्यांनी पण आरशासमोर उभं राहायचं आहे. असं इमॅजिन करायचं की माझं शरीर सुदृढ झालेलं आहे, मला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही, मी आनंदी आहे, उत्साही आहे. अगदी छान वस्त्र, माझ्या आवडीचे वस्त्र नेसून मी आरशासमोरच गिरकी मारलेली आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी दिसते, मला खूप उत्साह वाटत आहे. माझे विशुद्ध चक्र माझ्या थायरॉइड ग्रंथीला शुद्ध केलेलं आहे. माझी थायरॉइड ग्रंथी अतिशय कार्यक्षम झालेली आहे. या विशुद्ध चक्रासाठी हम नावाचा, हम हा बीज मंत्र आहे. ह वर अनुस्वार हम हा तुम्ही 11 वेळा म्हणायचा. मी तुम्हाला कसा म्हणायचा ते म्हणून दाखवते. हम 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 असं तुम्ही, मी 5 वेळाच म्हटलं आता, पण तुम्ही कमीत कमी 11 वेळा हा बीजमंत्र म्हणा. आणि आहारात आयोडीनयुक्त आहार घ्या. तुमच्या शरीरातले हे जे T3, T4, TSH हे जे लेवल कमी जास्त झाली ही नक्की बरी होईल आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मात्र औषधामध्ये बदल करायचा आहे, मनाने बदल करायचा नाही. फक्त आपल्या हातात जे काही आहे ते आपण आपल्या, म्हणतात ना, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. तर आपण ह्या पद्धतीने सुद्धा आपण आपल्या आजारावर मात करू शकतो, दूर ठेवू शकतो. स्वस्थ रहा, मस्त रहा. आणि हो, योग्य आहार आणि योग्य व्यायाम, प्राणायाम हा केलाच पाहिजे. हे आपल्या शरीराचं, म्हणतात ना, आपल्या आयुष्याचा हा एक रुटीन भाग आहे. हे लक्षात ठेवून
आपण आपल्या आयुष्यातली जीवनशैली ही बदलली पाहिजे, तरच आपण स्वस्थ आणि मस्त राहू. आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला कॉमेंट्समध्ये तुम्हाला नक्की काय वाटलं हे कळवा. परत एकदा तुम्हाला आरोग्यासाठी खूप शुभेच्छा. आणि या वैश्विक शक्तीचे आणि या सगळ्यांचे मी आभार मानते. तुमचे परत एकदा मनापासून आभार मानते.